अमरावती या ठिकाणी जिल्हा रुग्णालयात चे जे जिल्हा रुग्णालय आहे या ठिकाणी आग लागली आणि यामध्ये दुर्दैवाने 3 जणांचा मृत्यू झाला आहे। या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकरजी अत्यंत दुर्दैवी घटना घडलेली आहे, कारण की गेल्या काही वर्षातच ही बिल्डिंग उभारण्यात आली होती आणि त्यानंतरून काल यामध्ये स्फोट झाला आणि यामध्ये 3 जणांचा मृत्यू झालेला आहे। काय नेमका प्रकार आहे? काल रात्री 3:30 वाजता सकाळी 3:30 वाजता ज्या पद्धतीनं त्या हॉस्पिटलमधल्या व्हेंटिलेटरचा स्फोट झाला आणि त्याच्यामध्ये त्या 3 बालकांचा मृत्यू झाला, ही अतिशय दुर्दैवी आणि दुःखद घटना आहे। आमच्या कर्मचाऱ्यांनी प्रयत्नांची शिकस्त करून बाकीच्या मुलांना वाचवण्यामध्ये त्यांना यश आलं। त्यामध्ये ते स्वतः सुद्धा जखमी झाले, पण जखमी झाले तरी सुद्धा खूप महत्त्वपूर्ण पद्धतीने त्यांनी काम केलं। त्या सगळ्यांचं सुद्धा मनापासून अभिनंदन करायला पाहिजे। परंतु दुर्दैवाने या सगळ्या घटनाक्रमांमध्ये 3 बालकांना आम्ही वाचू शकलो नाही, ही मात्र खूप दुःखद गोष्ट आहे। नेमकं 2 वर्षांपूर्वी हॉस्पिटल पूर्ण झाल्यानंतर ही आग लागली, कशामुळे लागली, स्फोट झाला असेल तर कशामुळे झाला, याबद्दलची सुद्धा माहिती घेणं आवश्यक आहे। याबद्दल मी स्वतः आता अमरावतीच्या हॉस्पिटलमध्ये जातोय, प्रत्यक्षामध्ये तिथले आमची पाहणी करतो। तिथले आमदार महोदय, खासदार महोदय त्यांच्याशी माझं बोलणं झालं, तेही स्वतः फील्ड व्हिजिट करून आलेत। उद्देश इतकाच आहे की अशा पद्धतीची घटना घडणं ही खूपच दुःखद आणि दुर्भाग्यपूर्ण आमच्या विभागासाठी आहे। त्या 3 बालकांचा मृत्यू झाला, आता आम्ही तरी बाकी सगळ्या गोष्टी करू, परंतु त्याबरोबरीने झालेली घटना सुद्धा खूप दुःखद आहे। पण तुम्ही 2 वर्षापूर्वी जर इमारत बांधली असेल तर त्यामुळे कुठेतरी फायर सिस्टीम व्हायला पाहिजे होती, मात्र फायर अलार्म देखील हा वाजलेला नाही, अशा पद्धतीची देखील माहिती आलेली। त्यामुळे कुठेतरी ऑडिट झालं नव्हतं का, काय सिस्टीम बसवली नव्हती का, काय नेमका सगळा प्रकार आहे? नाही, याच्याबद्दल आता आम्ही माहिती घेतो। मला असं वाटतं की एखाद्या गोष्टीची माहिती घेतली की बऱ्याचशा वस्तुस्थिती आपल्या समोर येईल। आजच्या घडला तिथं प्रत्यक्षामध्ये आज ती टेक्निकल टीम त्याच्यावरती काम करेल। 3:30 वाजल्यापासून सगळ्या लोकांचा पहिलं प्राधान्यक्रम होतं जास्तीत जास्त बालकांना वाचवणं। आता त्याच्यामधून त्या बालकांना 6 मुलांना आपण सुरक्षित पद्धतीने खाजगी हॉस्पिटलमध्ये आणि शासकीय हॉस्पिटलमध्ये त्या ठिकाणी ॲडमिट केलं आहे आणि ते सुरक्षित आहेत। आता या 3 बालकांना आपण वाचू शकलो नाही, त्यामुळे आता पहिल्या टप्प्यातलं काम झालं, पण दुसऱ्या टप्प्यामध्ये या घटनाक्रम कशामुळे घडला याची माहिती आपण घेऊ। टेक्निकल टीम आणि त्यांच्याबरोबरच्या एकूणच सगळ्या यंत्रणा कामाला लागतील आणि त्याच्यानंतर मात्र जर अशा गोष्टींमध्ये जर काही अनियमितता झाली असेल, तर काही आमच्या लोकांकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष झाले असेल तर निश्चितपणाने त्या सगळ्यावरती सुद्धा कारवाई केली। आपण एक समिती नेमणार आहात? आज स्वतः मी जातोय, आम्ही सगळेच जण जातोय, आमच्या अधिकाऱ्यांनी आम्ही जातोय। मला असं वाटतं की आम्ही सगळेजण गेल्यानंतर प्रत्यक्षामध्ये तिथली वस्तुस्थिती बघून त्याप्रमाणे निर्णय घेऊ। नक्कीच या सगळ्या संदर्भामधली आता चौकशी देखील आहे ती करण्यात येणार आहे, त्यामुळे या चौकशीमध्ये नेमकं काय समोर येतं हे देखील पाहणं गरजेचं आहे। व्हिडिओ गणेश कानडे सोबत गणेश कवडे, साम टीव्ही मराठी, मुंबई। मी खात्रीशीर न्यूजसाठी फक्त साम टीव्ही बघते, कारण तिथल्या बातम्या रिलेट करतात।